आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे। कढी फुनके कसे करायचे ते दाखवणार आहे मी तुम्हाला। हे मी मुगाची डाळ घेतलेली आहे 2 वाटी। ती बिना सालीची घेतलेली आहे। तुम्ही सालीची सुद्धा घेऊ शकता, पण सालीची घेतली असेल तर धुवून तिची सालं काढून घ्या। हे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे याचा जो स्टार्च असेल तो निघून जाईल। आणि 2 तासासाठी मी हिला भिजत घालणार आहे। मी आता तव्यावर मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। ह्या कढी आणि फुलकट दोन्हीसाठी आहे। हे आपण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आपण कढी फुलके मिक्स डाळीची सुद्धा करू शकतो। हरभऱ्याची डाळ, चवळीची डाळ किंवा हरभरा आणि मूग डाळ असे मिक्स सुद्धा करू शकता। पण मिरच्या, लसूण, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून आपण याचा जाडसर ठेचा बनवून घेणार आहे। याच्यामध्ये मी आलं घातलेलं नाही, कारण मी शक्यतो मसाल्याच्या पदार्थामध्ये आलं घालते आणि अशा पदार्थामध्ये जर आपण आलं घातलं तर त्याची चव बिघडू शकते आणि तो उग्र लागतो। याचा मी आता जाडसर ठेचा बनवून घेते। मला कढी करून दाखवलेली आहे, त्याच्यामुळे खूप जास्त काही सांगत नाही। कढीमध्ये मी मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तळल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। मी ताक घेतलेलं आहे। ताकामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ मिक्स करणार आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको। गुठळ्या जर झाल्या तर कढीमध्ये त्या गुठळ्या होतील आणि कढी करायची असेल तर शक्यतो ताक जास्त आंबट घेऊ नका। आंबट ताक घेतलेलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी घाला। आता याच्यामध्ये मी जिरं घालते। जो ठेचा केलेला आहे आपण तो घालू। कढीत आपल्याला खूप जास्त तिखट करायचं नाही आहे। ठेचा मी जाडसर केलेला आहे। कढीला जाडसर ठेचा छान लागतो। कढीपत्ता, थोडासा हिंग। मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर मी याच्यामध्ये ताक घालून घेणार आहे आणि बरेच जणांची कढी फुटते, पण कढी फुटू नये म्हणून काय करायचं, बरेच जण काय करतात, ताक आधी घालतात आणि त्याला उकळी येऊ देतात आणि नंतर बेसन पीठ मिक्स करून टाकतात, त्याच्यामुळे कढी फुटते। तर ताकाला उकळी आली तर तुमची कढी नक्कीच फुटेल। म्हणून बेसन पीठ आणि ताक एकत्र मिक्स केल्यानंतर जर तुम्ही कढी टाकली तर तुमची कढी कधीच फुटणार नाही। थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेते आणि मीठ बेतानेच टाकायचं, कारण मी आधी ठेच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता मी वरून थोडं थंड पाणी घालून घेते। तुमचं ताक जर आंबट असेल तर गरम पाणी घालून घ्या। आता कढीला व्यवस्थित उकळी आलेली आहे, आपण बघू शकता, आणि कढी फुटलेली सुद्धा नाही आहे। याच्यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर आणि थोडी साखर टाकायची बाकी होती, म्हणजे ती टाकून घेणार आहे, म्हणजे कढीला छान चव येते साखरेमुळे। आणि मध्ये मध्ये उकळी येईपर्यंत चमचा असा फिरवत राहायचा आहे आणि कढीमध्ये चमचासुद्धा ठेवायचा आहे, म्हणजे कढी उतू जाणार नाही। डाळ छान भिजलेली आहे माझी। आता अशा पद्धतीने तोडून पाहायची तुटते काय ते, आणि मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे। आता 5 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे, म्हणजे याच्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल। आणि मिक्सरमध्ये हे मला बारीक वाटायचे आहे, खूप जास्त बारीक वाटायचे नाही आहे, किंचित रवेदार ठेवायची आहे। आता मी जे मिश्रण बारीक केलेलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी काढून घेतलेलं असल्यामुळे हे व्यवस्थित सुकलेलं आहे। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। थोडी धने पावडर घालणार आहे याच्यामध्ये। जो हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालणार आहे, तो थोडा कमीच घालायचा आहे, म्हणजे आपल्याला हे असे सुद्धा खाता येतील। हिरवी कोथिंबीर आणि थोडं तेल घालून घेते मी याच्यामध्ये। तुम्ही कांदासुद्धा घालू शकता। तेल घातल्यामुळे हे छान सॉफ्ट होतात आणि जे मी पाणी काढलेलं आहे त्याच्यामधलं त्याच्यामुळे सुद्धा ते खूप जास्त कडक होणार नाही। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी पाणी उकळी यायला ठेवलेलं आहे गॅसवरती, हे आपल्याला वाफेवरती करून घ्यायचे आहे। मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, याच्यावरती ही चाळणी ठेवून घेणार आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता हे अशा पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा आहे तुम्हाला। एका वाटीमध्ये मी पाणी घेते अशा पद्धतीने, आणि असा पाण्याचा हात घेऊन आपल्याला ह्या वाफेवरती हे असे ठेवायचे आहे। जुन्या पद्धतीने हे आधी तुरट्या ज्या असत त्या एका गंजामध्ये ठेवत आणि त्या वाफेवरती हे ठेवत मी चाळणीवरती ठेवून घेते। तुम्ही जर हे फुनके असे खाल्लेले असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की कसे लागतात चवीला। अशा पद्धतीने मी सगळे करून घेते। आता तुम्हाला जर एका हाताने येत नसतील तर 2 हाताचा वापर करा। अशा पद्धतीने हे असे करायचे आहे आणि मुटकुळे आपण ज्याप्रमाणे करतो त्या पद्धतीने हे असे ठेवायचे आहे। आणि याच्यावरती आता केल्यानंतर मी झाकण ठेवून घेते। आता मी 10 ते 15 मिनिटं हे फुल गॅसवर वाफवून घेते आणि झाकण ठेवून, आणि मध्ये 1-2 वेळा चेक करायचं आहे झाले किंवा नाही ते। आता याला जवळजवळ 10 मिनिटं मी फुल गॅसवर ठेवलेलं आहे। आपण शिजलं आहे बघू, असं दाबून पाहायचं
हे शिजलेले आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि 5 मिनिटं असंच वाफेवर ठेवते. झाकणसुद्धा ठेवायचं अशा पद्धतीने. अशा पद्धतीने फुंकं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी कोथिंबीर आणि थोडी तेल घालून मस्तपैकी तयार झालेला आहे. आणि लहान मुलं तर ही अशा पद्धतीने अशीसुद्धा खाऊ शकतात. आम्ही लहानपणी आमची आजी करायची तर अशा पद्धतीने खायचो. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.